विचार करा, तुम्ही रोजच्या सारखे एखाद्या चहाच्या टपरीवर मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले आहात, चहा नाश्त्याचा आनंद घेत आहात आणि अचानक काही सेकंदामध्ये एक हिंस्त्र रानडुक्कर तुमच्या अंगावर धावून येते. होय, असाच एक अंगावर काटा आणणारा, डोळ्यांवर विश्वास न बसणारा थरार नुकताच आपल्या महाराष्ट्रात घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वादळासारखा व्हायरल होतोय. नक्की काय घडलं, कुठली आहे ही घटना आणि यामध्ये कोण जखमी झाले, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. ही धक्कादायक घटना घडली आहे भंडारा जिल्ह्यातील अंबाडी गावामध्ये. भंडारा तालुका आणि जिल्ह्यात येणाऱ्या अंबाडी गावात नेहमीप्रमाणे सकाळ दुपारच्या सुमारास एका चहाच्या टपरीवर आणि नाश्त्याच्या उपहारगृहात ग्रामस्थांची नेहमीसारखी गर्दी होती. लोक आपापसात गप्पा मारत चहाचा आस्वाद घेत होते. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटांमध्ये येथे एक मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नीट बघा. लोक शांतपणे बसलेले असताना अचानक रस्त्यावरून एक रानटी डुक्कर अतिशय वेगाने सैरावैरा पळत थेट चहाच्या टपरीत घुसते आहे. त्याचा वेग आणि आक्रमकता एवढी भयानक होती की दुकानात बसलेल्या ग्राहकांना काय होते हे समजायच्या आतच एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. कुणी टेबलावर चढलं तर कुणी दुकानाच्या बाहेर पडायचा प्रयत्न करू लागलं. पण दुर्दैवाने तिथे बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला तिथून वेळेत बाजूला होता आले नाही. या रानडुकराने थेट तिथले स्थानिक नागरिक 60 वर्षीय शालिक भुरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. डुकराने त्यांना एवढी जोरदार धडक दिली की ते थेट जमिनीवर कोसळले सुद्धा आणि डुकराने त्यांना अक्षरशः लोळवले देखील. सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी दाखवलेले धैर्य आणि त्यांनी केलेल्या प्रचंड आरडाओरडामुळे ते रानडुकर अधिक हल्ला न करता तिथून वेगाने पसार झाले. घटनेनंतर जखमी शालिक भुरे यांना तातडीने भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना फक्त एका चहाच्या टपरीपुरती मर्यादित नाही. आजकाल ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलाची होणारी कत्तल किंवा अन्नाच्या शोधात हे प्राणी आता थेट गावाच्या मुख्य वस्त्यांपर्यंत पोहोचू लागले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अंबाडी परिसरातील नागरिकांनी आता वन विभागाकडे या हिंस्त्र रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी तीव्र मागणी देखील केली आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे गावांमध्ये घुसणाऱ्या वन्यजीवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने कोणती कडक पावले उचलली पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.